मित्र हो, आम्ही आलो आहोत बँकॉक या शहरामध्ये आणि हे इथलं एक टिपिकल नेबरहूड आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि हेच आहे आमचं एअरबीएनबीचं स्टे इथे. सो टिपिकली आपल्याला एक छान अनुभव असा मिळतो की लोकल या इथे लोक कशी राहतात, त्यांची घरं कशी असतात. तर आपण एंटर करण्यासाठी इथे हा पास की त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलेली, त्यातून आपल्याला एक चावी मिळते. सो हे असं ओपन करून आपण त्यातून चावी ह्या बॉक्समधनं घ्यायची. त्या चावीने हे जे लॉक आहे ह्या शटरचं ते उघडलं आम्ही. सो आपण आतमध्ये एंटर करूया आणि बंद करून घेऊया हे. त्यानंतर इथे स्ट्रिक्टली प्लीज टेक ऑफ युअर शूज, कारण थाय कल्चरमध्ये इंडियाच्या आपल्या कल्चरप्रमाणे शूज वगैरे घरात चालत नाहीत. आणि इथे हे जे आहे ते किचन आहे एक छोटंसं. या इथे काही ॲम्युनिटीज वगैरे काय काय बरंचसं ठेवलेलं आहे. सो दॅट इज नाईस. एक हॉट वॉटर केटल आहे, मायक्रोवेव्ह आहे, वॉशिंग मशीन्स आहेत, रेफ्रिजरेटर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हा जो आहे तो एंट्रन्स आहे रूमचा. रूममध्ये एंटर केल्यावर हे आहेत आपले सगळे सखे सवंगडी, विलास, बाळू, शैलेश. आणि हा आहे रूम. सो बेसिकली ह्या रूममध्ये 4 लोक एका रूममध्ये, ह्या रूममध्ये हे 4 बेड्स आहेत. व्यवस्थित वाटतं आहेत, शीट्स वगैरे, आणि एक पांघरूण पण दिलेलं आहे त्यांनी, आणि एक टॉवेल दिलं आहे प्रत्येकाला. असा एक टेबल फॅन सॉर्ट ऑफ दिलेला आहे. ह्या साईडला AC आहे, तिथे टेलिव्हिजन दिसतो आहे, इथे एक डायनिंग टेबल आहे. सो ऑल इन ऑल सिम्पल बट गुड. आणि या बाजूला आतमध्ये आणखीन एक रूम आहे छोटा. सो असं जर फॅमिली असेल तर प्रायव्हसीसाठी आय थिंक इथे राहू शकतात 2 जण. सध्या आम्ही हाच ऑक्युपाय करणार आहोत. त्यानंतर इथला जो वॉशरूम आहे तो आपण पाहूया. सो इथे हे असं आहे, इथे आपलं वॉर्डरोबसारखे कपडे वगैरे ठेवू शकतो. या बाजूला कमोड वगैरे आहे. सो सेपरेट आहे टॉयलेट बाथरूम. इथे कमोड आणि वॉश बेसिन वगैरे दिलेलं आहे. आणि ह्या बाजूला आपला बाथ स्पेस आहे. सो इट इज अ डिसेंट प्लेस. त्यांनी काही टॉयलेटरीज वगैरे पण दिलेल्या आहेत. छान जागा वाटते. आणि साधारण आम्हाला 3000 रुपीज पर डे, म्हणजे आम्ही 4 जण आहोत तर 1000 रुपयांपेक्षाही कमी अशा चार्जेसमध्ये आम्ही इथे राहू शकतो आहे. तर हॉटेलपेक्षा नक्कीच हे जास्त इंटरॅक्टिव्ह आणि क्लोज टू द लोकल कल्चर असं वाटतं. तर ही आहे आमची एअरबीएनबी. तर पाहू आता बँकॉक आपल्याला कसं कसं पुढे लुभावता येते. पुन्हा भेटू मित्र. नमस्कार.